पासून दारू व बियर तयार केल्यानंतर जो टाकाऊ पदार्थ शिल्लक राहतो, तसेच इथेनॉल निर्मितीसाठी मळी, मका, सातू, बार्ली याचा वापर केला जातो. फर्मेंटेशन क्रिया लवकर होण्यासाठी नायट्रोजनयुक्त फर्टिलायझरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. फर्मेंटेशन क्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यातील अल्कोहोल म्हणजेच इथेनॉल वेगळे होते आणि शिल्लक राहिलेला घटक, ज्याला आपण स्वतः लगदा किंवा बार्ली असे म्हणतो, यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. तसेच युरिया आणि इतर विषारी घटकांचे प्रमाण जास्त असते. मका डिजीजेसमुळे बुरशीची वाढ फार मोठ्या प्रमाणात होते. असे खाद्य दुधाळ जनावरांच्या खाण्यामध्ये आले तर दुधामध्ये मोठ्या प्रमाणात ॲफ्लोटॉक्सिन आढळून येतात. अपचन होऊन गाय पातळ शेण देते. प्रजननामध्ये अडचणी येतात. खुरांचे आजार होतात. ज्या पशुमध्ये जास्त कालावधीमध्ये बार्ली खाऊ घातली जाते, अशा पशूंच्या यकृत निकामी होऊन प्रसंगी गायीचा मृत्यू होऊ शकतो. बार्लीमध्ये अल्कोहोल असल्यामुळं, अल्कोहोल हे उत्तेजक द्रव्य आहे. सुरुवातीच्या 8 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये गायीने खाल्ल्यानंतर गाय चारा जास्त खाते व दूध जास्त देते आणि हे उत्तेजक द्रव्य असल्यामुळं आपल्याला बार्लीमुळं दूध जास्त निघलं असं शेतकऱ्यांचा गैरसमज होतो आणि त्यातून शेतकऱ्याचा बार्लीचा वापर वाढला आहे. ही जी बार्ली आहे ही कोरडी करून किंवा ड्राय स्वरूपात हल्ली पशुखाद्याच्या दुकानात पण विकली जात आहे. त्यामुळे पशुपालकांनी त्याच्यावर लक्ष ठेवून ही ड्राय बार्ली किंवा ओली बार्ली आपल्या पशूंना खाऊ घालू नये.